नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ज्या लाभार्थ्यांनी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांचे आता अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. आता अर्ज मंजूर झाला की नाही, कशा प्रकारे चेक करायचं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, पोर्टलची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली, त्या ठिकाणून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहेत अर्जदार लॉग इन या बटनावर तुम्हाला फक्त क्लिक करायचे. अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड विचारेल, ज्यामध्ये तुमचा युजरनेम मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड जो तुम्ही ज्यावेळेस साइन अप करताना तयार केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्याचबरोबर हा जो कॅप्चा आहे जशाच तसा टाकून या ठिकाणी लॉग इन या बटनावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं. आपण संपूर्ण माहिती भरू आणि लॉग इन या बटनावर क्लिक करू. तर या ठिकाणी बघितलं आपण की या ठिकाणी कॅप्चा फिल केलेला आहे आणि लॉग इन या बटनावर फक्त आपण क्लिक केलेलं आहे. आपला लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला केलेले अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही केलेले अर्ज यावर क्लिक कराल, तुमच्यासमोर या ठिकाणी ज्या ॲप्लिकेशन तुम्ही ज्या ठिकाणी केलेले आहेत संपूर्ण लिस्ट दाखवेल आणि या ठिकाणी तुमचं अर्ज ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये बघायचं आहे. पेंडिंग असेल तर पेंडिंग, काहींचं रिव्ह्यूमध्ये गेलेला असेल तो रिव्ह्यूमध्ये गेलेल्यानंतर ज्या तुमचा ॲप्लिकेशन जो आहे या ठिकाणी अप्रूव्ह केला जाईल. तर या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहेत आणि ॲप्लिकेशन अप्रूव्ह करण्यास सुरुवात झालेली. आपण या दोन ॲप्लिकेशनचं या ठिकाणी जे आहे ते स्टेटस चेक केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण या दोन्ही ॲप्लिकेशनचा स्टेटस जो आहे पेंडिंगमध्ये आहे. अशा प्रकारे जे आहेत तुम्ही सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन बघू शकता, पेंडिंगमध्ये आहे, रिव्ह्यूमध्ये आहे की अप्रूव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी बघितलं आपण की पोर्टलवर अर्ज मंजूर करण्याची सुरुवात झालेली. आतापर्यंत 14 अर्ज या ठिकाणी पोर्टलवर सुद्धा मंजूर करण्यात आलेले. पोर्टलवर प्राप्त अर्जांची संख्या बघितली तर 20,40,474 एवढी झालेली आहे आणि त्यापैकी 14 अर्ज आता मंजूर झालेले. अजून मंजुरीची संख्या आता दररोज या ठिकाणी वाढत जाणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.